हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं, की 17 तारखेपासून वातावरणात बदल होणार आणि 18 तारखेपासून बऱ्याचशा भागातनी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. हं, हं, हं. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे, की सर काय राहणार पुढील कंडिशन? म्हणजे काय राहणार सर आता पुढील अंदाज? नक्कीच 18-19 पासून राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे. पाऊस वादळी किंवा गारपीट सदृश्य हा दोन्ही प्रकारच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, की हे वातावरण होणार आहे आणि गरमीची लेव्हल सुद्धा हद्दपार करणार आहे. ह्या बरोबर. दोन्ही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह केल्या असतील आणि 17 तारखेपासून वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल. हो, तर आज महाराष्ट्रामध्ये आभाळ येईल, ढग येईल, अंधुक वातावरण व्हायला सुरुवात होईल. जे कालपर्यंत क्लिअर वातावरण होतं ते आज तुम्हाला ते बदललेलं पाहायला मिळेल. बरोबर. आणि चक्क महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये आज थोडा अजूनही बदल जाणून येईल, की दुपारनंतर ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल. हो, पण आजचा पाऊस हा मोठा ठराविक एवढा काही नाहीये. बरोबर. उद्यापासून म्हणजे 18 तारखेपासून राज्याच्या पुणे परिसरामध्ये, अहिल्यानगरमध्ये, सातारा, सांगली परिसरामध्ये पावसाची दस्तक होणार आहे. पहिल्या 1-2 दिवस व्याप्ती ही हिशोबानेच असते. हो, म्हणजे तुम्ही म्हणाल सर 18 पासून पाऊस सांगितला आमच्याकडे थेंबही पडला नाही. बरोबर आहे. सुरुवात ही पावसाची सुरुवात करणारी ज्यावेळेस असते ती सुरुवात कमी असते. पण आगे आगे देखो होता है क्या अशा बरोबर. म्हणीप्रमाणे हे वातावरण मोठं होत जातंय. हो, त्यामुळे तुम्हाला जेवढा वेळ सांगितला होता जवळपास आता ह्या अंदाजाला मागे 5 एप्रिलला 2 एप्रिलला पण ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. बरोबर. 15 दिवस 16 दिवस अगोदर दिलेल्या माहितीप्रमाणे हो, बरोबर त्याच तारखेला वातावरण हे चेंज होतंय. बरोबर. आता 19 तारखेबद्दल बोलायचं झालं तर अहिल्यानगरमध्ये, पुण्यामध्ये, सांगली, सोलापूरमध्ये आणि कोल्हापूर, साताऱ्यामध्ये गारपीट किंवा अतिवृष्टीसारखा देखील पाऊस 1-2 ठिकाणी होऊ शकतो. पण व्याप्ती बरीच आहे दक्षिण महाराष्ट्राची. हो, आजही हुबळीसारख्या ठिकाणी, उद्या पण हुबळी, कोल्हापूरच्या ठिकाणी पाऊस हा स्थानिक बेसवरती काम करणार आहे. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं काम ते 19 तारखेला सक्रिय होऊन जाईल. बरोबर. आणि वारंवार सांगतोय, दिलेल्या तारखेच्या 1-2 दिवस उशिरा त्याची व्याप्ती वाढते. हो, सुरुवात तो कुठे करेल, काय कोणतं गाव घेईल हे तुम्हाला मी मागे पण सांगितले आणि आजही सांगतोय, की व्याप्ती ही जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार ही वेगवेगळी राहते. पण जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रवेश नक्की होईल. आता आपल्याला महत्त्वाची कामे कोणती करायची, की आपला कांदा असेल किंवा हळद असेल ह्या गोष्टींना झाकून वगैरे ठेवायचे. 4-5 दिवस झाकून ठेवावं लागणार आहे. हो, कमी नाहीये. बरोबर. नंतर सुद्धा 26-27 एप्रिलला सुद्धा हे डेव्हलप होणार आहे. हं. त्यामुळे आज येणाऱ्या ह्या पावसापासून ते चक्क आठवडाभर तुम्ही सतर्क राहावं आणि तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून वारंवार सांगेल, की कधी तुम्हाला बिनधास्त राहायचंय आणि कधी तुम्हाला सतर्क राहायचंय. तर बरोबर सर. 19 तारखेला दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, बीड वगैरे लातूर परिसर, जालना परिसरामध्ये सुद्धा पावसाचं आगमन हे आवर्जून होणार आहे. व्याप्तीचा विषय कमी प्रमाणात राहील. पण पुण्यासारख्या ठिकाणी मात्र पाऊस धुव्वाधार बरसणार आहे. गारपीट, वादळी वगैरे हे प्रकार आहेत. हो, आणि जी गोष्ट होणार आहे त्यामध्ये मी आकडतं बोलत नाहीये. ती होणार असेल तर होणारच. बरोबर. छत्रपती संभाजीनगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा 20 तारीख जालन्यासह गारपिटीचा इशारा देण्यात असणार आहे. हं, हं. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, अहिल्यानगरचे सर्व तालुके, पुण्याचे सर्व तालुके, कोल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बीड, जालन्याला सुद्धा पावसाचं आगमन हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. बरोबर. सतर्क राहा. हो. नांदेडचा इशारा देखील आहे. वाशिमला 20 तारखेपर्यंत आहे. हिंगोलीला देखील आहे. लोणार, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 19 तारखेपर्यंत, 20 तारखेपर्यंत आवर्जून हे वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होणार आहे. हं, हं, हं. आणि या व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगायचं म्हणलं, की वातावरण हे कमजोर समजू नका. वातावरण मोठं आहे. बरोबर. हं. बरं सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात येत आहे, की मान्सूनविषयी बी सुद्धा चर्चा करा. मान्सूनबद्दल मी तुम्हाला ठामपणे सांगितलंय. तुम्हाला अल निनो आणि ल निनोबद्दल थोडंसं बोलतोय कारण की सगळ्याचा डावपेच आणि राजकारणी भाषेमध्ये जे काही अंदाज वर्तवले जातात, की जूनमध्ये जास्त आहे. अरे म्हणा जूनमध्ये कोणत्या जूनमध्ये तुमच्या विहिरीला पाणी आलंय? हो, मेमध्ये पाणी आलं गेल्या वर्षी. त्या मेच्या पाण्यावरती जूनचं वातावरण सपाटून गेलंय. जून, जुलै नॉर्मली असतो आणि जूनमध्ये वेळेवरती चांगल्या परिणाम देखील होणार आहे. पावसामध्ये फक्त यांनी 7 ते 8% फरक सांगितला आणि लगेच दुष्काळ नावाचं चिन्ह लावून दिलंय. पण बरोबर. मला एवढं म्हणायचंय तुम्ही 2023 आणि 2024 च्या तुलनेमध्ये 2025ला धुव्वाधार होईल, ओला दुष्काळ पडेल काही ठिकाणी, असं वक्तव्य एकाने तरी केलं होतं का? नाही. हं? बरोबर त्यामुळे आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना सांगतोय, की तुम्ही घाबरून जाऊ नका. त्या बातम्यामध्ये, त्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दुष्काळ सांगितला जातोय. शेतकऱ्यांवरती संकट झालं सांगितलं जातंय. हो, शेतकऱ्यांवरती संकट नाही, हे सगळ्या मार्केटवरती संकट राहील. तर त्या पद्धतीचा दुष्काळ मोठा नाहीये. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, की जून, जुलै नंतर हे मला वेटीस पण धरतील. कारण की मी खंड पण यावर्षी सांगितलेला आहे. खंड मोठा आहे. पण बरोबर. ला निनाबद्दल आणि अल निनोबद्दल होणाऱ्या भारताच्या पावसाच्या परिणामाबद्दल देखील 2 मिनिटात विषय संपवतो. हो, की भारतीय मान्सूनवरती अल निनोचा आणि ला निनाचा एवढा फरक पडतो, की जो मान्सून ला निना काळामध्ये दिवाळीनंतरही बरसतो,
तो मान्सून ह्यावर्षी दिवाळीच्या आतमध्ये आवरून घेईल. पण बरोबर. विहिरींना, नद्यांना, नाल्यांना पाणी येणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुष्काळ सांगितला त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ढगफुटीचा पाऊस देखील दाखवण्याची क्षमता ठेवते. हे बरोबर. 2026 जे आहे ते अनेक जवळपास महाराष्ट्रातले सर्वच एका बाजूने आणि एका बाजूने. फक्त तुम्हाला मी सांगतोय त्या गोष्टीकडे फोकस करा. पाऊस परेशान करणार आहे, ओढ लावणार आहे, असमान वितरण आहे. ऐन वेळेला मालक करपायची पण वेळ येऊ शकते, पण त्याच टायमिंगला साथ देईल. सगळ्यांचे खळदळ होतील, पाणी भरपूर आहे. फक्त दीर्घकाळ टिकणार नाही, म्हणजे दिवाळीपर्यंत पाऊस राहील याची गॅरंटी नाहीये. बरोबर आहे. आणि यांनी जे सांगितले दुष्काळ आहे वगैरे आहे, हे स्वतः अगोदर बियाणं आणि खतं घ्यायला तयारीत राहणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. हो, बरोबर आहे. हं, नक्कीच सर. हं, हं. आणि सर बाकी ह्या आता पावसाबद्दल सांगायचं झालं, हे चालू पावसाबद्दल, हो, तर एवढी काळजी सांगेन, की आत्तापर्यंत 4 दिवस अगोदर एकही बोंबलत नव्हता. बरोबर. डायरेक्ट 2 एप्रिल पासून सतत सांगितलेलं आहे, की 18-19ला बिघडणार आहे. काही जण म्हणते 20 तारखेला पाऊसच नाहीये. हो, 20 तारखेच्या पुढे. 20 बरोबर. तारखेच्या आतच हा पाऊस दाखवतो आणि विशेष विनंती अशी आहे, की तुम्ही 2026च्या पावसाचं टेन्शन घेऊ नका. वेळेवरती तुम्हाला सांगितलं जाईल, वेळेवरती तुम्हाला त्याचं सांगितलं जाईल आणि रिटर्न मान्सून गेल्या वर्षी कसा दीर्घकाळ टिकलाय तसा टिकणार नाहीये. फक्त एवढं आहे, की तुमचं पाणी वगैरे भरणं, तुम्हाला काय झालंय सवय झाली उन्हाळ्यातली पण पिकं घ्यायची. त्यामुळे तुम्हाला तो ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पिकं घेता येत नाही, त्याला तुम्ही दुष्काळ समजताल. दुष्काळ म्हणजे विहिरीला पाणी न येणं, दुष्काळ म्हणजे एखादा भाग म्हणजे महाराष्ट्राचा पश्चिम असू द्या, विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, त्याला पाण्याची टंचाई भासणं सर्वाधिक जास्त. आणि तसे भाग यंदा इतका पाऊस पडून सुद्धा ह्या वर्षी सुद्धा आहेत. मग ह्या वर्षाला सुद्धा दुष्काळ म्हणायचंय का आपण? टेम्परेचर वाढतंय, पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतंय, पाणी कमी पडतंय. ह्या गोष्टी वारंवार टेम्परेचरमुळे होत चालतील. पाऊस हा 24 इतकाच बरसणार आहे. फक्त आपल्याला काही काळामध्ये थोडासा धीर ठेवावा लागणार आहे. कारण की पावसाचं टक्केवारी 10% कमी आहे. बरोबर. आणि 10% कमी पण गेल्या वर्षी 20% वाढलेला होता. आणि त्यांनी सांगितले की सरासरीपेक्षा 10% कमी आहे. त्यांनी सुद्धा 8% कमी सांगितलंय. मग गेल्या वर्षी वाढला किती होता हे त्यांनी अजूनही व्यक्त केलं नाहीये. त्यामुळे हे राजकारण आहे हवामानातलं समजून घ्या. आणि ह्या बरोबर. 2-4 दिवसाच्या पावसामध्ये वादळी वाऱ्यामध्ये गारपिटीपासून जनावरांचं तुमचं शेतीचं संरक्षण कसं करता येईल त्या पद्धतीने नियोजन करत राहा. या बरोबर. व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास बोलू शकता. आणि सर आपल्या 10 ते 15 शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर हं, त्यांचे प्रश्न असे आहे, की सर जून महिन्यामध्ये पाऊस कसा राहणार? आणि त्याचबरोबर की आता जे जून महिन्यातनी पाऊस राहणार समजा, तर मग आम्ही हं. पिके कोणती घ्यायला पाहिजे? कारण की यंदा आपल्याला पाऊस कमी सांगण्यात येत आहे. तर पिकं कमी कालावधीतली घेतली पाहिजे, की जास्त कालावधीतली घेतली पाहिजे? हे आपण सविस्तर अपडेट पुढील व्हिडिओमध्ये घेऊया सर. नक्की. धन्यवाद. हो. जास्तीत जास्त जर शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, तर नक्की त्या आपण या विषयावरती बोलूया. तर तोपर्यंत धन्यवाद सर. आणि शेतकऱ्यांना एक तुम्ही महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्की. धन्यवाद.